नमस्कार. विज्ञानयात्री एडवर्ड जेन्नर यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री एडवर्ड जेन्नर हे इंग्लंड देशाचे जीवशास्त्रज्ञ आणि शल्यचिकित्सक. त्यांनी देवी या रोगासंदर्भात संशोधन कार्य केले आणि लसीचा शोध लावला. एडवर्ड जेन्नर यांना लसीकरण पद्धतीचा जनक असे म्हणतात. लसीकरणामार्फत रोगोपचार ही पद्धत एडवर्ड जेन्नर यांच्यामुळे जगप्रसिद्ध झाली. विविध रोगोपचारासाठी लसीकरण ही पद्धत एडवर्ड जेन्नर यांनी सुरू केली. लसीकरणामुळे सूक्ष्म जीवजन्य रोगाविरोधी लढण्यासाठी शरीर सक्षम होते आणि लस घेतलेल्या माणसाला काहीच इजा पोहोचू शकत नाही. देवी रोग हा एक रोग आहे. हा रोग व्हायरोला नावाच्या विषाणूमुळे होतो. या रोगामुळे मज्जासंस्थेला प्रादुर्भाव होतो. ताप आणि संसर्गानंतर 3 ते 4 दिवसात अंगावर पुरळ येतात. त्या पुरळामध्ये पाण्यासारखा द्रव तयार होतो. त्यात पू होतो. रुग्णास वेदना होतात. गंभीर परिस्थितीत रुग्ण आंधळासुद्धा होतो. रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या त्वचेवर खड्डे चट्टे पडतात. एडवर्ड जेन्नर ब्रिटिश यांनी देवी रोगावर लस शोधून काढली. एडवर्ड जेन्नर हे लस देऊन रोगापासून मानवास वाचवण्याच्या उपचार पद्धती जनक आहेत. भारतात देवी रोग देवाचा कोप झाल्यावर होतो अशी मान्यता होती. देवी रोगाचे खूप भय होते. देवी रोगावर लस औषध उपलब्ध नव्हते. 18व्या शतकात युरोपात दरवर्षी 4 लाख लोक मरण पावत आणि 25% लोक जे रोगातून वाचत ते आंधळे होत. देवी रोग हा देवीच्या कोपामुळे होतो अशी मान्यता होती. त्यामुळे या रोगास देवी रोग असे नाव पडले असावे. सन 1950 सालापर्यंत देवी या रोगाने जगभर 60% लोक मृत्युमुखी पाडत होते. मरियाई आणि शीतला देवी यांच्या कोपाने हा रोग होतो असा त्या वेळच्या लोकांचा समज होता. देवी हा रोग अत्यंत भयंकर वेदनादायी आहे. हा रोग देवीबाधित रुग्णांच्या संपर्काने अथवा त्यांच्या वस्तू वापरल्याने होतो. हा विषाणूजन्य रोग आहे. रुग्णाला ताप येणे, थंडी वाजणे, स्नायू दुखणे ही लक्षणे दिसू लागतात. त्यानंतर त्वचेवर पुरळ येतात. पुरळ शरीरावर पसरतात. पुरळ यामध्ये पाण्यासारखा द्रव होतो. 10 ते 15 दिवसांनी पू भरतो. अंधत्व येते. नाकातून तोंडातून रक्तस्राव होतो. या अवस्थेत 7 ते 8 दिवसात मरण पावतो. ब्रिटिश शास्त्रज्ञ एडवर्ड जेन्नर याने या रोगापासून संपूर्ण जगाला मुक्त केले. त्यांनी सन 1798 साली देवी या रोगावरची लस शोधून काढली. सन 1977 मध्ये हा रोग भारतातून व 1980 मध्ये हा रोग जगातून नष्ट झाला. एडवर्ड जेन्नर यांचा जन्म दिनांक 17 मे 1749 रोजी इंग्लंड देशातील ग्लुस्टरशायर बर्कली या गावी झाला. प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेष शोधणे आणि त्यांचे संग्रह करण्याचा छंद एडवर्ड जेन्नर यांना लहान वयातच जडला. बोर्डिंग स्कूलमध्ये एडवर्ड जेन्नर यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. शालेय जीवनात एडवर्ड जेन्नर यांनी ग्रीक, लॅटिन भाषा शिक्षणासोबत धार्मिक शिक्षणही घेतले. वयाच्या 14व्या वर्षी एडवर्ड जेन्नर यांनी डॉक्टर डेनियल लुडलव या सर्जन वैद्य यांच्या हाताखाली काम केले. काही शास्त्रज्ञ त्यांच्या संशोधन व निष्कर्षाबद्दल इतके ठाम असतात की त्यांचे प्रयोग स्वतःवरही करण्याची त्यांची तयारी असते. एडवर्ड जेन्नर यांनी त्या पुढची पायरी गाठत देवीसारख्या त्या काळी असाध्य मानली जाणाऱ्या आजाराची लस आपल्या 11 महिन्याच्या मुलाला टोचले. ज्ञानाच्या इतिहासामध्ये अनेक संशोधकांनी आपले संशोधन पूर्णत्वास नेण्यासाठी धाडसी प्रयोग केले आहेत. हे प्रयोग मुख्यतः उपकरणांच्या उपयोगाच्या बाबतीत होते. जेन्नर यांनी केलेले प्रयोग मात्र तरुण आणि लहान मुलांच्या संबंधातील होते. विशेष म्हणजे त्यांना आपल्या संशोधनाविषयी आणि आपण केलेल्या अनुमानाविषयी एवढी खात्री होती की त्यांनी त्यांच्या संशोधनाचा प्रयोग स्वतःच्या 11 महिन्याच्या मुलावर केला. 18व्या शतकात जगातील अनेक देशांमध्ये देवी हा रोग अतिशय दुर्धर असा मानला जाई. देवीची लागण झाल्यामुळे शरीरावर अनेक विपरीत परिणाम होत असत.
आणि काही लोकांना अंधत्वसुद्धा येत असे. त्याचप्रमाणे अनेक मुले या रोगाला बळी पडत असत. एखाद्या समस्येने अनेक जण ग्रस्त असतात, मात्र ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींची संख्या अगदीच कमी असते. एडवर्ड जेन्नर हे तरुणपणी जॉन हंटर या शल्य विशारदाबरोबर त्यांचे सहाय्यक म्हणून काम करीत होते. जॉन हंटर यांनी त्यांना एक कानमंत्र दिला होता, तो म्हणजे विचार करू नका, प्रयत्न करा. जेन्नर यांनी छातीमध्ये होणाऱ्या वेदनाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. 18व्या शतकात युरोपमध्ये आपल्याकडील झोपडपट्टीशी साम्य दाखवणारी वसाहत होती. त्यामुळे तेथे डास, पिसवा यासारख्या कीटकांचा प्रादुर्भाव होत असे. त्यामुळे पिसवापासून होणाऱ्या रोगावरही त्यांनी संशोधन केले. हे संशोधन करत असताना देवी या रोगामुळे होणाऱ्या अपरिमित नुकसानीकडे त्यांचे लक्ष गेले. त्या काळी देवी हा रोग असाध्य मानला जाई. त्याचा होणारा प्रादुर्भाव इतका प्रचंड होता की जवळजवळ 60% लोकांना त्याची लागण होत असे. या लागण झालेल्या लोकांपैकी 20% लोक तर मृत्युमुखी पडत. त्याचप्रमाणे चेहरा विद्रूप होणे, दृष्टीवर परिणाम होणे यासारख्या गोष्टींना सुद्धा सामोरे जावे लागत असे. देवी या रोगावर उपाय शोधण्याचा विचार करत असताना त्यांच्या नजरेस एक गोष्ट आली. गायीची धार काढणाऱ्या स्त्रियांना या रोगाची लागण झाली तरी त्यांच्या या रोगाचा होणारा परिणाम अतिशय कमी असे. या निरीक्षणावर विचार करताना त्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की गायींना होणारा देवीचा प्रादुर्भाव आणि त्यांच्या संपर्कातील स्त्रियांना होत नसलेला प्रादुर्भाव यामध्ये काहीतरी रहस्य दडलेले असावे. गायीच्या संपर्कात आल्यामुळे स्त्रियांना या रोगापासून बचाव करण्याची क्षमता प्राप्त होत असावी. हे अनुमान तपासण्यासाठी त्यांनी एक धाडसी प्रयोग केला. गायीला झालेल्या देवीच्या व्रणातील स्त्राव त्यांनी एका 18 वर्षाच्या तरुणाच्या शरीरात टोचला. त्याचाच परिणाम असा झाला की त्या तरुणाला देवीची लागण झाली नाही. असाच प्रयोग त्यांनी इतर 23 व्यक्तीवर केले. त्यामध्ये त्यांनी समाधानकारक यश मिळाले. असे होऊनही संशोधकांनी मात्र त्यांचा शोध मान्य केला नाही. शेवटच्या प्रयोगात त्यांनी या चाचण्यामध्ये आपल्या 11 महिन्यांच्या मुलाचा समावेश केला. त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयोगामुळे संशोधकांना त्यांची दखल घ्यावी लागली. अखेर त्यांचे अनुमान मान्य होऊन देवीच्या रोगावर प्रतिबंधक लस तयार झाली. इंग्रजीमधील व्हॅक्सिनेशन हा शब्द फॅक्वा गाय या शब्दापासून तयार झाला आहे. त्या काळात देवीच्या व्रणातील स्त्राव शरीरामध्ये टोचल्यामुळे मानवाची प्रतिष्ठा कमी होत असे असा समज होता. मात्र या रोगामुळे हजारो लोक मृत्युमुखी याविषयी एडवर्ड जेन्नर यांनी जनजागृती केली. जेन्नर यांची कल्पकता आणि त्यांची धाडसी वृत्ती यामुळे हे वरदान प्राप्त झाले. जेन्नर यांचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागात होते. त्यांचे बहुतेक रुग्ण कृषी क्षेत्रातील होते आणि त्यांच्याकडे गायी आणि बैल मोठ्या प्रमाणावर होते. सन 1788 साली इंग्लंडमध्ये देवीची जोरदार साथ पसरली. त्यावेळी जेन्नर यांच्या गावातील अनेक लोक या साथीतून आश्चर्यकारकरित्या बचावले होते. जेन्नर यांच्या लक्षात आले की हे जे बचावले लोक होते त्यांना आधी कधीतरी गायींना होणारा देवी सदृश्य काढण्यासारखा रोग होऊन गेला होता आणि त्यांना देवी आल्या नव्हत्या. लहानपणी त्या गवळणीचे ऐकलेले शब्द त्यांना पुन्हा पुन्हा आठवत होते. गावातील लोकांना देवीरोग झाला नाही हेही ते पाहत होते. त्याचवेळी देवीरोगावर उपाय म्हणून वापरण्यात येणारी एक प्रणाली तुर्कस्तानात प्रचलित होती. त्या पद्धतीने त्या प्रदेशात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पत्नीने इंग्लंडमध्ये वापरण्याचा प्रयत्न सुरू केला होता. ती पद्धत पण त्यांच्या कानावर आली होती. या पद्धतीत देवी आलेल्या रोगाच्या शरीरावरील पुरळातील स्त्राव घेऊन तो निरोगी माणसाच्या हाताला जखम करून त्यावर चोळला जायचा. या आघुरी उपायात कधी कधी निरोगी माणूस रोगी होऊन दगावायचा धोका होता. पण नाईलाज म्हणून लोक ते उपाय करून पाहत होते. एडवर्ड जेन्नर यांनी सन 1796 मध्ये आपली निरीक्षणे आणि कल्पनाशक्ती यांच्या सहाय्याने जेम्स फिप्स नावाच्या 8 वर्षाच्या छोट्या मुलावर आपले प्रयोग सुरू केले. जेम्सच्या हाताला 2 बारीक जखमा केल्या आणि त्यात गायीच्या कांजण्याच्या पुरळातील स्त्राव मिसळला. त्यानंतर त्या मुलाला थोडा ताप आला, पण काही दिवसांनी तो पूर्ण बरा झाला.
काही आठवड्यांनी त्या मुलाला देवीच्या पुरळामधला स्त्राव पुन्हा एकदा जखमेवर लावला, पण त्या मुलाला नंतर देवीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. गुरांना लॅटिनमध्ये फॅक्वा असे म्हणतात. त्यावरून या विषाणूला फॅक्सिनिया असे नाव दिले गेले. लसीकरणाच्या प्रक्रियेला त्यावरून फॅक्सिनेशन ही संज्ञा रूढ झाली. त्यांना ब्रिटिश संसदेने त्यांच्या लसीकरण कार्यासाठी भरघोस आर्थिक मदत केली होती. पॉक्स कुलातील फॅरिओला मेजर आणि फॅरिओला मायनर या विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग म्हणजे देवीचा रोग. फॅरिओला मेजर या विषाणूमुळे झालेल्या देवीचा आजार तीव्र स्वरूपाचा असतो, तर फॅरिओला मायनर या विषाणूमुळे झालेला आजार सौम्य स्वरूपाचा असतो. सन 1950 पर्यंत जगभर मोठ्या प्रमाणात देवी या रोगामुळे रुग्ण मृत्युमुखी पडत असत. जागतिक आरोग्य संघटनेने जगभर देवी लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविल्याने या रोगाचे उच्चाटन झाले आहे. देवी हा फक्त मनुष्याला होणारा विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचे संक्रमण देवी बाधित रुग्णाच्या संपर्कातून किंवा रुग्णाच्या वस्तू वापरल्याने होतो. या रोगात काही वेळा रुग्णाच्या त्वचेवर फोड येतात, मात्र रुग्णाची प्रतिकारशक्ती तीव्र असल्यास त्वचेवर फोड येत नाही. रुग्णापासून आणि श्वसनमार्गावाटे पसरणाऱ्या विषाणूपासून हा रोग पसरतो. शरीरात विषाणूंनी प्रवेश केल्यानंतर ते 12 ते 14 दिवस सुप्तावस्थेत असतात. या दिवसात विषाणूंची संख्या वाढते. सुप्तावस्थेनंतर रोगाची लक्षण दिसू लागतात. ताप येणे, थंडी वाजणे, स्नायू दुखणे ही रोगाची लक्षणे आहेत. त्यानंतर 2 ते 3 दिवसात प्रथम चेहरा आणि खांद्यापासून कोपऱ्यापर्यंत त्वचेवर पुरळ उठतात. हळूहळू पुरळ छाती, पोट आणि पाठीवर पसरतात. पुरळ आल्यानंतर 7 ते 10 दिवसात रुग्णापासून विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. पुरळामध्ये पाण्यासारखा द्रव भरतो आणि 10 ते 12 दिवसात पू भरतो. नंतर पुरळावर खपली धरते आणि ते कोरडे पडतात. मात्र ज्या ठिकाणची खपली निघाली आहे तेथे त्वचेवर एक कायमचा व्रण शिल्लक राहतो. डोळ्यामध्ये देवीचा संसर्ग झाल्यास कायमचे अंधत्व येते. 5 ते 10% रुग्णामध्ये पुरळातून आणि नाकातोंडातून रक्तस्राव होतो. ही अतिशय गंभीर अवस्था असून त्यामुळे रुग्ण 7-8 दिवसात मरण पावतो. लागण झाल्याच्या सुमारास देवी आणि गोवराचे पुरळ एकसारखेच दिसतात. मात्र देवीचे पुरळ एकाच वेळी येतात, तर गोवराचे पुरळ टप्प्याटप्प्याने येतात. देवीचे पुरळ चेहरा, हातावर अधिक प्रमाणात येतात, तर गोवराचे पुरळ मात्र चेहरा आणि छाती किंवा पोटावर येतात. गोवर आणि देवीची पुरळ एकसारखी दिसत असल्याने देवी झाल्याचा संशय आल्यास देवीचे निदान इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली करून देवीचा आजार नसल्याची खात्री करून घेण्यात येते. संशयित रुग्णामध्ये पुरळ उठण्याआधी लघवी, रक्तातील विषाणू, पुरळातील द्रवात असलेले विषाणू तपासण्यात येतात. देवी या रोगावर लसीकरण हा एकमेव प्रतिबंधक उपाय आहे. या रोगाची लागण झाल्यानंतर बरे होण्यासाठी एकही उपचार उपलब्ध नाही. देवी उपचारामध्ये रुग्णाला आराम मिळेल असे उपाय केले जातात. तसेच द्वितीय संसर्ग होऊ नये म्हणून उपाय केले जातात. प्राचीन काळात भारत आणि चीनमध्ये लसीकरणाचा प्राथमिक प्रयत्न केला जात होता. ज्या व्यक्तींना देवीचा सौम्य रोग होतो त्यांना देवीची तीव्र होत नाही हे या देशातील लोकांना ठाऊक होते. म्हणून निरोगी व्यक्तीच्या त्वचेवर फोडातील द्रव चोळून किंवा देवीच्या फोडावरील खपलीची भुकटी नाकावाटे हुंगून या रोगाचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न लोक करीत असत. मात्र या प्रयत्नामध्ये काही वेळा तीव्र संसर्ग होण्याची शक्यता आढळल्याने नंतर ही प्रथा बंद झाली. सन 1798 साली एडवर्ड जेन्नर याने गोवर म्हणजे काउपॉक्स झालेल्या व्यक्तीच्या रक्तरसापासून देवीची लस शोधून काढली. तेव्हापासून देवीच्या रोगाचा प्रसार थांबला. फॅक्सिनेशन हा शब्द फॅक्सी या डॅनिश शब्दातून आलेला आहे. लॅटिन भाषेत फॅक्सी म्हणजे काऊ किंवा गाय. गायीसाठी असलेल्या शब्दापासून आणि काउपॉक्स फॅक्सिनेशन हा शब्द रूढ झाला. सामूहिक लसीकरणानंतर जागतिक आरोग्य संघटनेने एप्रिल 1977 मध्ये भारतातून देवी नष्ट झाल्याचे आणि सन 1980 साली जगातून देवी हा रोग समूळ नष्ट झाल्याचे जाहीर केले. देवी या रोगावरील सार्वत्रिक लसीकरण आता बंद करण्यात आले आहे. भविष्यात पॉक्स विषाणूमुळे जनुकी बदलाने मानवी संसर्ग झाल्यास
उपचार करणे शक्य व्हावे म्हणून जगातील 2 प्रयोगशाळांमध्ये सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन ॲटलांटा जॉर्जिया अमेरिका आणि रशियन स्टेट सेंटर फॉर रिसर्च ऑन व्हायरॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी रशिया येथे देवीचे विषाणू अधिकृतपणे जतन केले आहेत. एडवर्ड जेन्नर हे ब्रिटिश वैद्य होते. त्यांना लसीकरण पद्धतीचे जनक आणि रोगप्रतिकारक क्षमता शास्त्राचे जनक मानले जाते. त्यांनी सन 1796 जगातील पहिली देवी रोगाची लस शोधून काढली, ज्यामुळे लाखो लोकांचे प्राण वाचले. त्यांचा जन्म दिनांक 17 मे 1749 रोजी इंग्लंडमधील ग्लुसेस्टरशायर परगण्यातील बर्कले या गावी झाला. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षापासून त्यांनी एका शल्य चिकित्साकडे मदतनीस म्हणून काम केले. नंतर लंडनमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली. एडवर्ड जेन्नर यांनी पाहिले की गायीच्या आचळावरील पुरळ किंवा गोस्तन देवीचा संसर्ग झालेल्या गवळणींना घातक देवीचा रोग होत नाही. या निरीक्षणावर आधारित सन 1796 त्यांनी जेम्स फिप्स नावाच्या एका 8 वर्षाच्या मुलाला गोस्तन देवीच्या पोटातील द्रव टोचले. त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा त्या मुलाला घातक देवीचे विषाणू देण्यात आले तेव्हा त्याला देवीचा आजार झाला नाही. गायीच्या देवींचा हा व्र द्रव माणसाच्या शरीरात देवीविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करतो हे सिद्ध झाले. जेन्नर यांच्या शोधामुळे मानवी इतिहासातील सर्वात भयंकर आणि प्राणघातक आजारापैकी एक असलेल्या देवी रोगाचे समूळ उच्चाटन करणे शक्य झाले. केवळ देवीच नव्हे तर लसीकरणाच्या या पायाभूत संकल्पनेमुळे भविष्यात अनेक संसर्गजन्य आजारावर लस तयार करणे शक्य झाले. दिनांक 26 जानेवारी 1823 रोजी वयाच्या 73व्या वर्षी बर्कले इंग्लंड येथे एडवर्ड जेन्नर यांचे निधन झाले. विज्ञानयात्री एडवर्ड जेन्नर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.